तर मित्रांनो, आज जर आपण पाहिलं शेअर मार्केटमध्ये निफ्टी सेन्सेक्स वरती होतं, त्याचबरोबर आजचा मार्केटचा दिवस हा राऊंड अप होता. काही खास उचाल नव्हते मित्रांनो. पण जर तुम्ही नोटीस केला असेल तर ज्या दिवशी निफ्टी सेन्सेक्स ज्यावेळेस निफ्टी 50 पॉईंट डाऊन असेल त्या दिवशी मार्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या प्रकारे क्रॅश होतो. म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या पोर्टफोलिओमध्ये नुकसान राहतं. आणि आज पाहिलं असेल तर निफ्टी सेन्सेक्स चांगल्यापैकी सगळे सेक्टरवरती होते, एखादं पर्टिक्युलर सेक्टर सोडता. तरी पण पोर्टफोलिओमध्ये तेवढा आपल्याला प्रॉफिट झालेला दिसत नाही. याच्या मागचं कारण हेच आहे मित्रांनो, की मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे जे पण शेअर येतं त्याच्यामध्ये जास्त तेजी नव्हती. ही फक्त निफ्टीपुरती आहे. त्याचबरोबर जर पोर्टफोलिओला एक सजेशन देतो मित्रांनो मी, की 1-2 दिवस होल्ड करा. कारण सध्या आहे ना बजेट 2025 त्याचे आपण नंबर पाहूयात. त्याच्यावरती आपल्याला समजेल की मार्केटची परिस्थिती काय राहणार आहे. कारण जेवढं मार्केट पडायचं आहे तेवढं सध्या ऑलरेडी पडलेलं आहे. त्यामुळं बजेटकडे लक्ष असू द्या. जर काही पॉईंट पॉझिटिव्ह आले तर नक्कीच मार्केट हे बूम करेल. नक्कीच नवीन निफ्टी आपली रेकॉर्ड बनवल. त्याच प्रकारे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद मित्रांनो.